स्वातंत्र्यानंतरची पिढी जी होती राजकारणातली ती मंडळी ध्येयवादी होती आणि राजकारणात ते केवळ राजकारणासाठी आलेले नव्हते। एक काहीतरी त्यांचं ध्येय होतं, समाजाचा विकास व्हावा, खेड्यापाड्यात शिक्षण पोचावं, गोरगरिबाचं कल्याण व्हावं, शेतकऱ्याचा उत्कर्ष व्हावा, सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, यासाठी झपाटलेली ती पिढी होती। त्या काळामध्ये महान राजकीय नेत्यांचं ग्लॅमर होतं। त्यांना पाहायला, त्यांना ऐकायला झुंडीच्या झुंडी बैलगाडीतनं लोक जायचे, अशी ती एक थोर परंपरा होती। परंतु राजकारणाचा धर्म बदललाय। राजकारण हे अतिशय स्वार्थी झालेलं आहे, अतिशय व्यक्तिगत झालेलं आहे, व्यक्ती केंद्रित झालेलं आहे आणि पूर्वीचं राजकारण हे विचार केंद्रित होतं, विचारांवर, विचारसरणीवर आधारलेलं होतं। म्हणून नारायणराव छिद्रावरांनी कधी पण आपली विचारसरणी सोडली नाही, आपली निष्ठा सोडली नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुमच्या विचारावरची तुमची निष्ठा। आणि आता निष्ठा जवळपास विष्ठा झालेली आहे। या नारायणराव छिद्रावार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ होत असलेल्या 39व्या व्याख्यानमालेसाठी मला निमंत्रण दिल्याबद्दल सर्वप्रथम मी छिद्रावार परिवाराचं मनपूर्वक आभार मानतो। देगलूर हे शहर ऐतिहासिक तर आहेच, पण असं शहर आहे की ज्या शहरामध्ये भारताची प्रतिकृती आहे। पूर्ण भारताचं मॉडेल जर करायचं झालं तर तुम्हाला असं दिसेल की देगलूर शहरामध्ये तुम्हाला समाजाचे सर्व घटक, अनेक भाषा, अनेक परंपरा, अनेक संस्कृती यांची माणसं एकत्र राहताना आपल्याला दिसतात आणि गुण्या गोविंदानं नाचताना दिसतात। तर ही या शहराची आगळी वेगळी वैशिष्ट्याची परंपरा मला विनंती आहे आपल्या सर्वांना की प्राणपणानं आपण जपली पाहिजे। याचा शहराचा आदर्श भारतातल्या प्रत्येक शहरानं घेतला पाहिजे, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। आजच्या वातावरणात ही फार आवश्यक गोष्ट आहे। स्वातंत्र्यानंतरची पिढी जी होती राजकारणातली ती मंडळी ध्येयवादी होती आणि राजकारणात ते केवळ राजकारणासाठी आलेले नव्हते। एक काहीतरी त्यांचं ध्येय होतं, समाजाचा विकास व्हावा, खेड्यापाड्यात शिक्षण पोचावं, गोरगरिबाचं कल्याण व्हावं, शेतकऱ्याचा उत्कर्ष व्हावा, सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, यासाठी झपाटलेली ती पिढी होती। इथं दिसतात मला जुन्या पिढीचे काही लोक, त्यांनी तसे थोर नेते अनुभवलेले आहेत, त्यांचे विचार ऐकलेले आहेत, त्यांची भाषणं ऐकलेली आहेत। आणि आज जसे चित्रपटाचे नट आणि नट्या यांचं ग्लॅमर होतं, त्या काळामध्ये महान राजकीय नेत्यांचं ग्लॅमर होतं। त्यांना पाहायला, त्यांना ऐकायला झुंडीच्या झुंडी बैलगाडीतनं लोक जायचे, अशी ती एक थोर परंपरा होती। आणि ही का होती, मला आपल्या दोघांबद्दल काही आपल्याबद्दल भाष्य नाही करताय मी, परंतु राजकारणाचा धर्म बदललाय। राजकारण हे अतिशय स्वार्थी झालेलं आहे, अतिशय व्यक्तिगत झालेलं आहे, व्यक्ती केंद्रित झालेलं आहे आणि पूर्वीचं राजकारण हे विचार केंद्रित होतं, विचारांवर, विचारसरणीवर आधारलेलं होतं। म्हणून नारायणराव छिद्रावरांनी कधी पण आपली विचारसरणी सोडली नाही, आपली निष्ठा सोडली नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये
सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की तुमच्या विचारावरची तुमची निष्ठा. आणि आता निष्ठा जवळपास विष्ठा झालेली आहे. वैचारिक निष्ठा आहे का नाही अशी शंका निर्माण होते आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जिथे विचार नाही तिथं निष्ठा असू शकत नाही. जिथं निष्ठा नाही तिथं फक्त सत्ताकरण असू शकतं. सत्तेसाठी काहीही केव्हाही कुठे. आपल्याला दिसतं कालपर्यंत एका पक्षाचा उदो उदो करणारा माणूस रात्रीत दुसऱ्या पक्षाचा उदो उदो करायला जातो. हे जे घडतंय राजकारणामध्ये त्याच्यामुळं राजकारणामध्ये प्रदूषण वाढायला लागलेलं आहे. इतकं प्रदूषण वाढलेलं आहे की लोकांना राजकारणी माणसांची अशी एक प्रकारचा वीट आलेला आहे. आणि मी आमदार खासदारांच्या समोर बोलतोय, मुद्दामून बोलतोय की अशा प्रकारचं राजकारणाचं शुद्धीकरण करण्याची जबाबदारी या दोघांनी आपल्या वर्तनात दाखवावी अशी त्यांना माझी विनंती आहे. दोनच गोष्टी करायच्या, आपल्या विचारापासून दूर जायचं नाही, आपल्या भूमिकेपासून दूर जायचं नाही आणि एक ध्येय घेऊन काम करायचं. हे उमदे आणि तरुण लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा आहे. आणि तरुण पिढी आल्याशिवाय नवं काही घडत नाही. नवं घडवायचे तर अशी तरुण माणसं पाहिजेत. त्या दोघांनाही माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. वय थोडं जास्त असल्यामुळं 70 वर्षाचं असल्यामुळं त्यांना मी आशीर्वाद पण देतो की त्यांच्याकडनं चांगलं राजकारण घडो. मी जो विषय निवडलाय लोकशाही आणि सामाजिक परिवर्तन हा मुद्दामून विषय मी निवडलाय. जगातल्या 195 देशांपैकी दरवर्षी वॉशिंग्टन येथील फ्रीडम हाऊस ही संस्था दरवर्षी जगातलं लोकशाही आणि स्वातंत्र्य याचा अभ्यास करून अहवाल प्रकाशित करते. आता येताना मी काल रात्री हा 1925चा अहवाल मी अभ्यासला की जगातल्या लोकशाहीची अवस्था काय आहे, लोकांच्या स्वातंत्र्याची अवस्था काय आहे. तो अहवाल असं सांगतो की जगामध्ये फक्त 20% देश असे आहेत की ज्या देशामधल्या नागरिकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, ज्या स्वातंत्र्याला कुठलीही बाधा पोचलेली नाही. असे फक्त 20% देश आहेत. 40% देश असे आहेत ज्या देशामध्ये लोकशाही आहे कायद्याने पण प्रत्यक्षामध्ये पार्शल डेमोक्रेसी आहे, आंशिक डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीवर लोकशाहीवर कुठल्या ना कुठल्या प्रकारे आच आलेली आहे, धोका पोचतो आहे. असे 40% देश आहेत. आणि 40% देश आजही 2025 साली जगामध्ये असे आहेत की ज्या देशामध्ये लोकशाही स्थापन झालेली नाही. आणि अशा देशामध्ये 300 कोटी लोक राहतात जगातले. आपण विचार करा की 30% जगातली लोकसंख्या आजही लोकशाहीसाठी तडफडते आहे, स्वातंत्र्यासाठी तडफडते आहे. त्यांना लोकशाही प्राप्त झालेली नाही, त्यासाठी ते संघर्षरत आहेत, संघर्ष करतात. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लक्षावधी पुरुषांनी, महिलांनी, वेगवेगळ्या जाती जमातीतल्या लोकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढा दिला. काहींनी प्राण गमावले, काहींनी सैन्याच्या रूपामध्ये काम केलं, काहींनी लोकशाही मार्गाने काम केलं. त्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांना आपण अभिवादन केलं पाहिजे. त्यांच्यामुळं आज आपण इथे आहोत, आपण बोलू शकतो आहोत, आपलं मत मांडू शकतो आहोत. मीही एक प्राध्यापक झालो आहे, लोकशाहीमुळे झालेलो आहे. माझ्या 7 पिढ्यामध्ये कोणीही पदवीधर झालेला नव्हता. माझ्या घरातला मी पहिला पदवीधर आहे. शिकायला आलो तेव्हा वाटलं की आपण पदवीधर व्हायचं हेच माझं स्वप्न होतं. बघा
ज्ञानाची किमया, लोकशाहीची किमया. मी पदवीधर तर झालोच, MA झालो, PhD झालो आणि विद्यापीठाचा कुलगुरू होऊ शकलो आणि पदव्यावर सही करायचा अधिकार मला मिळाला. ही क्रांती माझ्या व्यक्तिगत जीवनातली का झाली, कशामुळे झाली, तर मला प्रगती करण्याची संधी मिळाली. ही संधी कुणी दिली? या लोकशाही व्यवस्थेने दिली, याची मला जाणीव आहे आणि म्हणून माझी सर्वप्रथम निष्ठा या लोकशाहीवर आहे. लोकशाहीची व्याख्या आपण नेहमी ऐकतो आणि ती प्रसिद्ध व्याख्या आहे. लोकशाही म्हणजे काय? बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल. लोकांनी लोकांकरता उभी केलेली व्यवस्था. पण या व्याख्येमध्ये या लोकशाहीचा आत्मा नाहीये. आत्मा म्हणजे या लोकशाहीचा हेतू काय आहे? कशासाठी लोकशाही व्यवस्था आपण आणायची, का ती जपायची आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, समाजात काय घडणार आहे, देशात काय घडणार आहे, हे कसं कळणार आहे? ही व्याख्या फक्त प्रक्रिया सांगते आहे, उद्देश सांगत नाहीये, पर्पज सांगत नाहीये. पण आपल्या देशाचा थोर विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीची अप्रतिम व्याख्या केलेली आहे आणि दुर्दैवानं राज्यशास्त्राचे प्राध्यापक ते शिकवत नाहीत आणि राज्यशास्त्रामध्ये ती सांगितली जात नाही. मी ती व्याख्या तुम्हाला सांगू इच्छितो. बाबासाहेबांनी असं म्हटलंय, डेमोक्रेसी इज अन ऑर्डर. ऑर्डर म्हणजे व्यवस्था. डेमोक्रेसी इज अन ऑर्डर विच मेक्स सोशो इकॉनॉमिक रिव्होल्यूशन. अशी व्यवस्था जी सामाजिक आर्थिक क्रांती करते विदाउट एनी ब्लडशेड. कुठल्याही रक्तपाताशिवाय सामाजिक आर्थिक क्रांती करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. लोकशाहीला पर्पज दिलाय, हेतू दिलाय, लोकशाहीचं कार्य सांगितलंय. कशासाठी लोकशाही आहे? लोकशाही सामाजिक आर्थिक परिवर्तनासाठी आहे. आणि कसं परिवर्तन? शस्त्र हातात घेऊन, बंदुकी हातात घेऊन, हिंसाचार करून नाही, कुठल्याही हिंसाचाराविना कायमस्वरूपी सस्टेनेबल सोशो इकॉनॉमिक चेंज, परिवर्तन घडवणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. या व्याख्येकडे मी तुम्हाला नेत असताना लोकशाहीची व्याख्या याकडे पण आपलं मी लक्ष वेधू इच्छितो. ती व्याख्या अशी आहे, डेमोक्रेसी, मूळ शब्द डेमोक्रेसी आहे. त्याचं लॅटिन ओरिजिन आपण पाहिलं तर ते असं सांगतं, सर, डेमोज म्हणजे वंचित वर्ग, सत्ता संपत्ती प्रतिष्ठेपासून वंचित राहिलेला वर्ग. आपल्या देशामध्ये 90% समाज सत्ता संपत्ती प्रतिष्ठेपासून वंचित होता. मोजक्या मुठभर लोकांना प्रतिष्ठा आणि संपत्ती आणि सत्ता होती. मुठभरांचं राज्य आपल्या देशात चालत होतं. ही मक्तेदारी मोडून काढण्याचं काम लोकशाही व्यवस्थेतनं घडू शकतं. म्हणून डेमोज म्हणजे वंचित वर्ग, सर्वार्थानं वंचित वर्ग. आणि क्रसी या पुढच्या शब्दाचा अर्थ आहे अधिकार, सत्ता. वंचितांना अधिकार देणारी, वंचितांना सक्षम करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, सोशो इकॉनॉमिक रिव्होल्यूशन विदाउट एनी ब्लडशेड. कोणत्याही रक्तपाताशिवाय सामाजिक आर्थिक क्रांती करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. आणि लोकशाहीच्या व्याख्येमध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून बघा, 1950 साली, 26 जानेवारी 1950 साली आपला देश हा गणतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला.
प्रजेची सत्ता या देशामध्ये स्थापन झाली. ना राजांची, ना राजवाड्यांची, ना जागीरदारांची, ना जमीनदाराची जनसत्ता स्थापन झाली, लोकांची सत्ता स्थापन झाली. आणि स्वातंत्र्याच्या आधी आपल्याच देशामध्ये 648 संस्थानिक होते, राजे होते. आणि ते स्वतःचा भौगोलिक एरियाचे स्वतःला राजे घोषित करायचे. त्यामुळे देश कधीच एकत्र नव्हता, आपला विभागलेला होता. या देशाला एकत्र करण्याचं काम हे आपल्या लोकशाहीनं केलेलं आहे. सगळ्यांना एका जोडीनं बांधण्याचं काम, एका डिंक जो म्हणतो आपण तसं बांधायचं काम आपल्या देशामध्ये झालेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा आपला प्रजासत्ताक झाला आणि नेहरू पहिले पंतप्रधान झाले, त्यावेळेला पहिली जी संसद झाली, पार्लमेंट आलं पहिलं, त्यामध्ये जे खासदार निवडून आले, त्या खासदारांना लोकशाही कशी असते, काय असते, काहीच माहिती नव्हतं. ते निवडून आले निवडणुकीच्या माध्यमातून आणि स्वातंत्र्य लढ्याच्या प्रभावातून निवडून आले. आपल्या शहरामध्ये नेहरू यांच्या नावानं मैदान आहे ना, बरोबर आहे ना. आणि सिद्धराव साहेबांच्या काळातच ते झालेलं आहे. जयप्रकाश नारायण यांच्या नावानं पण इथं एक संस्था आहे, वाचनालय आहे. नेहरू लोहियाजींना बोलून म्हणाले, लोहियाजींनी आपल्या आत्मचरित्रात हे लिहिलेलं आहे प्रसंग, काल्पनिक नाहीये. ते नेहरूंवर कडवट टीका करत असतात. त्यांनी त्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं, लोहियाजी स्वातंत्र्य लढ्यात सगळे आल्यामुळं त्यांना एक प्रकारचा आदर पण होता नेहरूंबद्दल. नेहरूंनी त्यांना सांगितलं की मी पार्लमेंटमध्ये असताना तुम्ही माझ्यावर कडवट टीका करा. असा कोणी पंतप्रधान सांगेल का हो? असा कोणी मुख्यमंत्री सांगेल का आजच्या काळात? आपण कल्पना तरी करू शकतो का? त्यांनी त्याला सांगितलं कडवट टीका करा. लोहियाजी म्हणाले क्यों? नेहरू जी ऐसा क्यों बोल रहे हो? वो बोल रहे यहाँ जो एमपी आए हैं उनको जनतंत्र का कुछ पता नहीं है, उनको समझ में आना चाहिए. मेरे प्राइम मिनिस्टर को भी ये टीका कर सकता है कोई भी, और वो शांति से सुनते हैं. ये जनतंत्र है, इनको समझना चाहिए, इसके लिए इसकी जरूरत है. विचार करा. वसंतराव नाईक आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आणि आचार्य अत्रे जुन्या पिढीच्या लोकांना माहित आहे मराठामधनं कडवट टीका करायचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्तानं. आणि एकदा आचार्य अत्रेंचं भाषण करताना जीभ घसरली आणि त्यांनी यशवंतरावांवर अशी टीका केली की हे निपुत्रिक आहेत, हे जर अपत्यच निर्माण करू शकत नाहीत, ते महाराष्ट्राचा विकास काय करणार? तुम्हाला आश्चर्य वाटेल, यशवंतराव साहेबांच्या मिसेसनी, पत्नीनी फोन केलाय ना आचार्य अत्रेंना, उद्या भाऊबीज आहे, माझ्या घरी जेवायला या. आणि तुम्ही माझ्या पतीवर टीका करताय, ती चालू राहू द्या. टीका करू नये म्हणून मी तुम्हाला जेवायला नाही बोलवत आहे. घरी बोलवलं, त्याला ओवाळलं, राखी बांधली आणि त्यानं सांगितलं की काही वैद्यकीय कारणाने मला मूल होत नाही, साहेबांचा काही दोष नाही. आणि आचार्य अत्रेंच्या डोळ्यात पाणी आलं, मी फार मोठी चूक केली, असं नाही करणार. आपल्या विरोधकांबद्दल एवढा आदर ठेवून वागणारे नेते झालेले आहेत ना या मातीत आपल्याकडेच. वसंतराव नाईक बापूसाहेब काळदे त्यांच्या घरी जायचे. हे लोक उद्धवराव पाटील असतील, एस एम जोशी असतील, बापूसाहेब काळदे असतील, विधानसभेमध्ये कडाडून टीका करायचे. त्यांच्या काही भ्रष्टाचाराची प्रकरणही काढायचे. पण कधीही या नेत्यांमध्ये
वैयक्तिक संबंधामध्ये कधी बाधा आली नाही. भांडण आहे वैचारिक आहे, भांडण आहे राजकीय आहे, भांडण आहे विधानसभेत आहे, परंतु व्यक्तिगत पातळीवर सूडबुद्धीनं शत्रूसारखं वागायचं नाही. हे संस्कार आपल्या महाराष्ट्राचे आणि भारताचे आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, विचार करा. बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचे कधीही नव्हते, काँग्रेसचे उमेदवार नव्हते, आणि श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी जनसंघ स्थापन केला, जे फाउंडर आहेत भाजपच्या आजच्या, ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू होते, विद्वान माणूस होता. या दोघांनाही भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून निमंत्रित केलं गेलं. आज घडू शकतं का हो? आज असं होईल का? आपल्या पक्षातल्याच हुशार लोकांना बाजूला फेकायची सवय आहे, बाहेरच्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. अतिशय गुणवंत कुणी मंत्री असेल आणि तो जर मला धोका वाटत असेल की ये आगे चल के मेरे पोजीशन के लिए थ्रेट हो सकता है, चलो उसको बाजू कर दो. होतंय की नाही सांगा? मी जे बोलतोय ते होतंय की नाही सांगा? आणि त्या काळामध्ये नेहरूंनी बाबासाहेबांना निमंत्रित केलं आणि मंत्री केलं. कुठल्या विषयात केलं? लॉचे मिनिस्टर केलं. का केलं? त्यांचं ज्ञान अफाट होतं त्या क्षेत्रातलं. आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या एवढा विद्वान, इतक्या उच्च पदव्या घेतलेला, जगातल्या टॉपमोस्ट विद्यापीठात पदव्या घेतलेला कुठलाही मंत्री नव्हता. खुद्द नेहरू पण नव्हते. विद्वत्तेचा आदर, तुम्ही विचार करा. तोही भारताचा नागरिक आहे आणि तो काहीतरी देशाच्या विकासात योगदान देईल, या भावनेतून श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचे होते पण विद्वान होते. त्यांना भारताचं पहिलं नियोजन मंत्री केलेलं आहे. काही तात्विक वादात त्यांनी राजीनामे दिले, हा भाग आहे, पण का दिले ते पण बघण्यासारखं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी का राजीनामा दिला? तर भारतातल्या यच्छयावत समाजातल्या सगळ्या धर्मातल्या महिलांना आपल्या आई वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा देण्यासाठी कायदा केला. तो कायदा मंजूर होत नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आता राहू दे साहेब, यावेळेला नाही करायचं, नका करू, माझं एवढं काही आग्रह नाही, असे म्हणतील आजचे मंत्री, आमदार, खासदार. तुम्हाला मी अजून एक किस्सा सांगतो. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांनी निर्णय घेतला डिसेंट्रलायझेशन ऑफ द पॉवर, सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं, आणि जिल्हा परिषदा स्थापन झाल्या, आपल्याला कल्पना आहे. आणि त्यावेळेच्या बहुसंख्य आमदारांनी साहेबांकडे जाऊन, यशवंतराव चव्हाण साहेबांकडे जाऊन सांगितलं की साहेब, आम्हा सगळ्या आमदारांची अशी इच्छा आहे की त्या त्या जिल्ह्यातल्या वरिष्ठ आमदाराला, सगळ्यात जास्त अनुभवी आमदाराला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करा. साहेब म्हणाले, मला सत्तेचं विकेंद्रीकरण करायचंय आणि तुम्ही आमदार आणि लोकप्रतिनिधी ऑलरेडी तुमच्याकडे सत्ता आहे आणि तुम्ही विकेंद्रीकरण करण्याच्या विरोधी बोलता आहात. जो हा विधेयक मी विकेंद्रीकरणाचा आणलंय त्याच्याच विरोधामध्ये बोलता आहात. एक तर मी राहीन, नाहीतर हे विकेंद्रीकरणाचं विधेयक राहील. मी सत्ता सोडायला तयार आहे. असे आहेत का आज तत्वनिष्ठ माणसं? आहेत का सांगा? या प्रकारचा विचार करणारे नेतृत्व आपल्याकडे होऊन गेलेलं आहे. ईबीसी सवलत द्यायची समाजातल्या गरीब कुटुंबातल्या मुलांना, त्यावेळेला काही मंत्र्यांचा विरोध होता. यशवंतराव चव्हाणांना ते करायचंच होतं, कारण खेड्यापाड्यातली मुलं, शेतकऱ्यांची, गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत. SC STच्या मुलांना आपण शिक्षण देतोच आहे, त्यांच्यामध्ये शिक्षण फारच कमी होतं, त्यांना तर देऊच आपण, पण इतर मागासवर्गीय जे आहेत आपले, त्यांना पण आपण दिली पाहिजे. म्हणून ईबीसी सवलत, ज्याचा लाभ घेतलेला मी पण एक आहे, ईबीसी सवलत सुरू करायसाठी मंत्रिमंडळात दोनदा चर्चा झाली. काही मंत्री म्हणाले की याचा खर्च खूप होईल, सरकारवर बोजा पडेल, त्यांची पण एक बाजू होती. पण यशवंतराव म्हणाले, मला तर हा निर्णय अंमलात आणायचा आहे. एकमत होत नव्हतं. 2 दिवस चर्चा झाल्या. यशवंतराव म्हणाले, शेवटी मी नेहरूंना विचारतो, नेहरू जे सांगतील ते आपण करू, माझंही सोडू, तुमचंही सोडा.
आणि पंतप्रधान नेहरूंना त्यांनी कन्व्हिन्स केलं, पटवून दिलं की हे सवलत देणं का आवश्यक आहे, खेड्यापाड्यामध्ये किती निरक्षरता आहे, पिढ्यानपिढ्याची निरक्षरता आहे ती दूर करायची आहे, त्यासाठी ईबीसी सवलत आवश्यक आहे. आणि ईबीसी सवलत महाराष्ट्रामध्ये लागू झाली आणि खेड्यापाड्यातली शेतकऱ्याची मुलं, गरिबांची मुलं शिक्षण घेऊ शकली. तसं समाज परिवर्तन झालं बघा. लोकशाहीमुळं, एका तत्वामुळं, एका धोरणामुळं, एका पॉलिसीमुळं समाज परिवर्तनाला नवी दिशा मिळाली. जेव्हा बाबासाहेबांनी धम्मांतर केलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला, तेव्हा एक प्रश्न निर्माण झाला की नवबौद्धांना एससीच्या सवलती द्यायच्या का नाही द्यायच्या. अनेक लोकांचा याला विरोध होता. यशवंतराव चव्हाण म्हणाले की धर्म बदलल्यानं सामाजिक स्थिती बदलत नाही. नवबौद्धांची जी पूर्वी स्थिती होती त्याच्यात काही बदल झालेला नाही. आणि जोपर्यंत हा समाज परिवर्तन होत नाही, बदल होत नाही, तोपर्यंत त्यांच्या सवलती कायम राहतील. तुम्हाला सांगायला मला आवडेल की 1980 साली जेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान झाले, त्यांनी सांगितलं की नवबौद्धांना सवलती द्यायचं कारण नाही, कारण त्यांनी हिंदू धर्म बदललेला आहे, त्यांचा अधिकार त्यांनीच गमावलेला आहे, त्यांना मी जबाबदार नाही. विचार, दृष्टिकोनाचा फरक पडतो. त्याच्यामुळे असं घडताना आपल्याला दिसतं. आणि म्हणून लोकशाही फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे समाजात परिवर्तन होतं, समाज बदलतो, सोशल चेंज घडतो, सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक बदल घडतात. तुम्ही विचार करा, आपल्या मराठवाड्यामध्ये 1950 साली 2.5% महिला साक्षर होत्या. किती टक्के? 2.5%. म्हणजे जवळपास 98% महिला फार निरक्षर होत्या. आणि आपण जर इतर पुरुषांची निरक्षरता पाहिली तर 95% पुरुष, 5% साक्षरता होती, 95% निरक्षरता होती. तुम्ही विचार करा की त्यावेळेचा मराठवाडा आणि आजचा मराठवाडा साक्षरता किती वाढली, शिक्षण किती वाढलं. भारताचा विचार करा, कोट्यावधी महिला पदवीधर झाल्या, उच्च पदवीधर झाल्या, डॉक्टरेट झाल्या, सायंटिस्ट झाल्या, वैमानिक झाल्या की नाही झाल्या. आणि कुटुंबाच्या बाहेर पडल्या आणि त्या कायमपणाने बाहेर पडल्या. आता इतका बदल झाला की माझ्यासारखा पुरुष, माझी बायको खूप शिकलेली आणि हुशार असेल तर तिला कुठं परीक्षा द्यायची असेल तर छोटं बाळ झालेलं असेल तो बाहेर थांबलेला असतो, ती परीक्षेला आत गेलेली असते. त्याला विचारलं त्यासाठी थांबलाय, तो मूल का सांभाळतोय. माझी बायको आतमध्ये परीक्षा द्यायला गेलेली आहे म्हणून मी मूल सांभाळतो. आणि जसं आपण गृहिणी म्हणतो, घर सांभाळणारी गृहिणी, तसं आजच्या काळामध्ये घर सांभाळणारे पुरुष तयार झालेले आहेत. त्याला मी नाव ठेवलं गृहणा. गृहिणी आणि गृहणा. बायको नोकरी करते, पैसे कमावते, ब्रेड अर्नर आहे, आणि नवरा काहीच येत नसल्यामुळं मुलं बाळ सांभाळतो, स्वयंपाक करतो. आणि हे मी खोटं नाही सांगत आहे, असे गृहिणी आहेत आणि त्यांना मी भेटलेलो आहे. त्यांना विचारलं कसं चाललंय, कसं वाटतंय, ते म्हणाले एकदम छान वाटतंय. माझी बायको आहे, दुबईला नोकरी करते, महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवते आणि मी मुलांना सांभाळतो, त्यांना रात्री झोपवतो गाणं बिणं म्हणून, सकाळी त्यांना शाळेमध्ये घेऊन जातो आंघोळ बिंघोळ टाकून करून, त्यांना डबा देतो आणि शाळेमध्ये सोडतो, परत येतो घरी, जेवण करून झोपतो, पुन्हा शाळेत आणायला जातो. आणि अशा रीतीनं माझं एकदम छान चाललेलं आहे. जेव्हा आमची बायको येते वर्षात एकदा दोनदा, आम्ही सगळे एअरपोर्टला जातो, तिचं स्वागत करतो आणि दिवाळी साजरी करतो. बदललाय का नाही समाज सांगा? बदललाय. आणि आजच आपल्या अकोला जिल्ह्यातली एक मुलगी मुस्लिम समाजातली IAS झालेली आहे, IAS मध्ये आलेली आहे. तिच्या आईवडिलांचं कौतुकच केलं पाहिजे. हे समाज परिवर्तन आपोआप झालेलं नाही. उच्च शिक्षणाची संधी, प्रगतीची संधी, शिक्षणाची संधी आणि प्रशिक्षणाची संधी मिळाल्यामुळं महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकतायत. मी आता आकडेवारी बघत होतो काल रात्री. आपल्या देशामध्ये सर्वोच्च पदावर, ज्याला A ग्रेड पोझिशन्स म्हणतात, म्हणजे IAS असेल, IPS असेल, सचिव असेल, या पदावरची पोझिशन,
त्या पदावर अनुसूचित जातीचे दलित समाजातला फक्त 1.2% लोक होते. बी ग्रेड पदावर क्लास 2 ऑफिसर ज्याला आपण म्हणतो त्यावर 2% होते. आणि आदिवासी समाज तर खूप मागासलेला होता, त्यांचा 0.34% अधिकारी होते. अजूनही आदिवासी समाज मागासलेला आहे. आज मितीचं चित्र बघा की ग्रेड ए आणि ग्रेड बी याच्यामध्ये अनुसूचित जातीमधले आज 12% लोक पोचलेले आहेत. आदिवासींचे या गटामध्ये 5.5% लोक पोचलेले आहेत. ओबीसी समाजातले 18% लोक पोचलेले आहेत. आणि महिला सुद्धा आता त्या पदांवर मोठ्या थाटामध्ये अभिमानानं उत्तमरित्या काम करतायत. IPS अधिकारी सुद्धा होऊन चांगलं काम करतायत. आर्मीमध्ये भरती होत आहेत. शरद पवारांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी महिलांना डिफेन्स मिनिस्टर असताना, संरक्षण मंत्री असताना महिलांना अधिकारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे क्रांतिकारक निर्णय घेणं फार आवश्यक असतं. त्यातनं समाज बदलतो, समाज क्रांती होत असते. आणि अशी समाज क्रांती होते की ज्याच्यामुळं कुठलाही परत जाण्याचा, मागं जाण्याचा मार्ग राहत नाही. म्हणून डेमोक्रेसी अशी आहे, असे सामाजिक परिवर्तन करतं की तिथून मागे जाता येत नाही, तिथून पुढेच जाता येत. आज बघा, कोट्यावधी महिला शिकलेल्या आहेत, कोट्यावधी दलित वंचित शिकलेले आहेत, लक्षावधी आदिवासी पुढे आलेले आहेत. समाजातल्या शेतकरी कुटुंबातला अनेक पिढ्या कोणी शिकलेला नव्हता, निरक्षर समाज होता, ते पुढे आलेले आहेत. आणि आपल्या नांदेड जिल्ह्यात आता 2 मुलं IAS झालेली सुद्धा आपण पाहतो आहोत. हे चमत्कार घडले कसे? हे चमत्कार संधी दिल्यामुळे घडले. इक्वल अपॉर्च्युनिटी टू एव्हरीवन हे घटनेचं मूलभूत तत्व आहे. आणि त्या तत्वामुळे हे बदल होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण ते विसरता कामा नये. लोकशाहीचं मूलमंत्र हाच आहे की समाजाचा बदल करणं, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोसायटी, परिवर्तन करणं समाजामध्ये. आणि मुठभरांची मक्तेदारी मोडून काढणं हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. ठराविकांची मक्तेदारी मोडून काढणं हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं आपल्या सर्वांनी हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लोकशाही वाचली तरच आपण वाचू, गोरगरीब वाचतील, समाज परिवर्तन होईल आणि तरच शांतता नांदेल. मी ज्या जागतिक अहवालाचा उल्लेख केला त्यामध्ये काही गोष्टी अशा सांगितल्यात की आपल्याला वाटतं भारताबद्दलच बोलतायत. त्यांनी सांगितलं की हल्ली निवडणुकीमध्ये हिंसाचार वाढत चाललेला आहे, बूथ कॅप्चरिंग केलं जातं, मतदारांना मतदान केंद्रामध्ये येऊ दिलं जात नाही आणि त्याच्या नावाने मतदान केलं जातं, दादागिरी केली जाते, दडपशाही केली जाते, जातीवाद केला जातो, धर्मवाद केला जातो आणि माणसांवर दडपणं आणली जातात. आणि हिंसाचार हा सगळ्यात जास्त धोकादायक आहे. उमेदवाराची हत्या करणं, उमेदवारावर हल्ला करणं, त्याला भीती दाखवणं, त्यांना पळवून नेणं, किडनॅप करणं, त्याला अर्जच मागाय घ्यायला लावणं. काही असे राजकीय नेते आहेत की विरोधी पक्षातला उमेदवार सुद्धा आपणच ठरवतात. असं घडतं का कधी? विरोधी पक्षातला उमेदवार सुद्धा मीच ठरवतो, माझ्या विरुद्ध जो उमेदवार उभारणार आहे तो पण मीच ठरवतो, असे पण प्रसंग घडताना दिसतात. होतात ना? होतं बरेचदा. बघा, माझा विरोधक तोही माझाच, मी माझा, माझे आमदार माझे, दुसऱ्याचे आमदार माझेच. ही जी काही लोकशाहीची दुरवस्था आज आलेली आहे, या दुरवस्थेतनं बाहेर पडायचं असेल तर आपण धाडसानी, मला असं म्हणायचं, आपण धाडसानी आपली विवेक बुद्धी वापरून, निरक्षीर विवेक वृत्ती ठेवून, चांगलं काय वाईट काय याचा विचार करून आपण योग्य उमेदवाराला मतदान केलं पाहिजे, योग्य पक्षाला मतदान केलं पाहिजे, त्याच्या विचारसरणीचा अभ्यास करून मतदान केलं पाहिजे. ज्यांना दंगे धोपे करायचे, माणसात भांडणं लावायची, त्या प्रकारच्या विचारांना थारा देता कामा नये, ते कोणत्याही पक्षाचे असो.
माझं हे ठाम मत आहे. तुम्हाला मी मुद्दामून सांगतोय असं मत काय आहे माझं. भारताचा विचार करा. भारत या देशामध्ये आपण भारताच्या बॉर्डर्सचा, सीमारेषेचा विचार करा. पंजाबमध्ये पाकिस्तानची बॉर्डर आहे ना, बरोबर आहे, बरोबर आहे. पंजाब राज्यामध्ये कुठली लोकसंख्या जास्त आहे? शीख समुदाय जास्त आहे, मेजॉरिटी त्यांची आहे. आपण शीख समाजाला काय म्हणतो? तो मायनॉरिटी आहे. आपण इकडे मायनॉरिटी म्हणतो देश पातळीवर, तिकडे कोण आहे? मेजॉरिटी आहे. तेव्हा मेजॉरिटी मायनॉरिटी ही गोष्ट सुद्धा खोटी आहे, दंतकथा आहे, ते काही खरं नाही. तिथे ते मेजॉरिटीमध्ये आहेत. उद्या जर आपण म्हणलो की हा देश हा एका धर्माचा आहे, तर पंजाबचे लोक, खलिस्तानची चळवळ झालेलीच आहे ना, पुन्हा चळवळ करायला त्यांना काय लागतं? तोडायचा का देश तुम्हाला? बघा, जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे, नॉर्थ ईस्ट मध्ये बौद्ध लोकांची संख्या जास्त आहे, गोव्यामध्ये बॉर्डरचा ख्रिश्चनांची संख्या जास्त आहे. आपण जर असं अल्पसंख्य आणि मेजॉरिटी बहुसंख्य असा वाद घालत बसलो तर आपल्या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. स्पष्ट बोलतोय मी. मग हे देशभक्त नाही आहेत असं करणारे लोक देशद्रोही आहेत असं माझं मत आहे. पण देशाचे तुकडे पडायला कोणाला आवडेल? कोणालाच आवडणार नाही. हा विचार आपण करायला पाहिजे. आणि म्हणून आपल्या देशाची राष्ट्रीयत्व जे आहे ते राष्ट्रीयत्व आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आपल्या घटनेमध्ये अनुसूचित केलेलं आहे. एकच आपल्या जगाच्या पातळीवरचा देश आहे की ज्याचं राष्ट्रीयत्व हे कुठल्याही संस्कृतीवर, कुठल्याही धर्मावर, कुठल्याही वर्णावर, कुठल्याही जातीवर, कुठल्याही वंशावर, कुठल्याही भाषेवर, कुठल्याही परंपरेवर बनलेलं नाही. भारत ही एकच स्वतंत्र परंपरा आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपल्या देशाचा, आणि हेच आपण जपलं पाहिजे. कारण जर आपण सुरू केलं तर काय होईल? आज विचार करा. आपल्या देशामध्ये, थोडं मी रोखोक बोलतोय, तुम्हाला काही जणांना दुःख होण्याची शक्यता आहे, हरकत नाही, झालं तरी, पण त्यांनी सुद्धा सत्याचा शोध घ्यावा. मी काय बोलतो ते सत्य आहे का असत्य आहे हे तपासावं. बघा तुम्ही, आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महिलांवर अत्याचार होत आहेत. खेड्यात होत आहेत, शहरात होत आहेत, गल्लीत होत आहेत. मुलगी 4 वर्षाची आहे का 60 वर्षाची आहे बघितलं जात नाही. अत्याचार कसे होत आहेत? फसवून होत आहेत, सामूहिक बलात्कार होत आहेत. म्हणजे त्याचं क्रौर्य भयानक झालेलं आहे. त्या स्त्रीचे तुकडे तुकडे केले जात आहेत. दुसऱ्या जाती बाहेर लग्न केलं तर बापच आपल्या मुलीला मारतोय. होतंय की नाही? होतंय की नाही? ऑनर किलिंग म्हणतात त्याला. तर आपला शत्रू कोण आहे? आपल्या आयाबायांवर अत्याचार करणारे लोक माझेच आहेत, माझ्याच गावातले आहेत, माझ्याच गल्लीतले आहेत, माझ्याच शहराचे आहेत, माझेच भाऊबंद आहेत. हे काय पाकिस्तानात आणि चीनमधून आलेले आहेत काय? हा माझा प्रश्न आहे. मग आपणच आपल्या देशामध्ये असुरक्षितता निर्माण करतो, आपल्या महिलांना धोका निर्माण करतो. आणि आज प्रत्येक पालक ज्यांना मुली आहेत, तो मुलगी बाहेर पडली घराच्या तर सतत विचारत असतो सुरक्षित परत येईल का नाही. तुम्ही आज आदिवासींच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला कारण पटसंख्या कमी आहे. घेतलाय ना. जवळपास मला वाटतं 50,000 शिक्षक बेकार होत आहेत. आपण हा विषय अंतापूरकर साहेब घ्या की आदिवासी शाळा मध्ये पटसंख्या कमी आहे म्हणून आपण त्यांचं एकत्रीकरण करून आपण एक क्लस्टर शाळा करता 5-6 शाळांची मिळून. का तर तिथं विद्यार्थी कमी आहेत. आदिवासी पाड्यांचा विचार करा. डोंगराळ भाग असतो. मी अशा भागात फिरून आलोय. छत्तीसगडला सगळीकडे मी न्याकसाठी जातो तर मी पाहिलंय काय परिस्थिती आहे. तिथं दिवस मावळाच्या आत मुलींना जावं लागतं कारण डोंगरातनं त्यांना जावं लागतं. सुरक्षेचा विषय आहे. मग तुम्ही विचार करा की 20 किलोमीटर डोंगर चढून जाणं कुठल्या मुलीला शक्य आहे? ज्या समाजामध्ये शिक्षणाची परंपरा नाही, जागृती नाही, त्या समाजातले लोक आपल्या मुलींना शिकवतील का? असं इतक्या लांब पाठवतील का? सुरक्षेच्या विषयाचं काय? त्यांच्या शिक्षणाचं काय? त्यांनी शाळा सोडली तर त्याचं काय? त्यांना शिक्षण नाही मिळालं तर त्यांचं काय? त्यांना अधिकार नाहीये का? म्हणून माझं असं मत आहे
की सरकारनं काही झालं तरी या आदिवासी भागातल्या, ग्रामीण भागातल्या, डोंगराळ भागातल्या शाळा पटसंख्या 10 असो नाही तर 5 असो, त्या 5 मुलांना पण अधिकार आहे शिक्षण घेण्याचा, त्याच्यापासून त्यांना वंचित करता कामा नये. बरोबर आहे की मी सांगतो. आमदार साहेब, तुम्ही हा विषय घ्या, तर तुम्ही रिप्रेझेंट करता आम्हाला, तुम्ही हा विषय मांडा आग्रहाने की हे करता कामा नये. कारण शिक्षण नाही मिळालं ती पिढी पुढे कसं जाईल, आदिवासी पुढे कशी जातील. आपल्या राज्यामध्ये 52 शेड्यूल कास्टच्या जाती आहेत, त्यापैकी 2-4 जातीचे लोक पुढे आलेले आहेत, बाकीचे 48 जातीचे लोक तसेच मागासलेले आहेत. आदिवासींचं पण तशीच अवस्था आहे. 2-4 आदिवासीच्या जमाती सोडल्या, बाकीची जमाती वाईट अवस्थेमध्ये आहेत. खेड्यातल्या शेतकरी वर्गातली परिस्थिती बघा, किती निरक्षरता आहे, शिक्षण अर्धवट सोडलेलं आहे. 50 एकरची शेती 2 एकरवर आलेली आहे. तिसऱ्या पिढीमध्ये जगणं अशक्य झालेलं आहे. शिक्षण चांगलं मिळालेलं नाही, प्रगती करायची संधी मिळालेली नाही. काय करायचं या समाजाने. आणि म्हणून मला असं वाटतं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्या समाजानं, आपल्या देशानं, आपल्या सरकारनं याबाबत जबाबदारी घेणं आवश्यक आहे आणि ती गोष्ट केली पाहिजे. लोकशाहीच्या बाबतीमध्ये मी असं म्हणतोय की आपल्या समाजातले जितके नागरिक जागृत असतील, दक्ष असतील आणि जागृत असतील, जे विचारपूर्वक मतदान करतील. लक्षात ठेवा, मतदान करायचंय तर आपला सोयरा म्हणून करायचं नाही, कारण नातेसंबंध नाही करायचं, लग्न करायचं काय नाही करायचं. आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी योग्य माणूस निवडायचा आहे. तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे की चांगल्यातला चांगला उमेदवार निवडण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पूर्ण केली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, शेवटचा मुद्दा, तो मुद्दा असा आहे, डेमोक्रेसीची अशी व्याख्या केली गेलेली आहे, डेमोक्रेसी इज अ मार्केट प्लेस ऑफ आयडियाज. वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळे दृष्टिकोन मांडण्याचा अधिकार ज्या व्यवस्थेमध्ये असतो तिला लोकशाही म्हणतात. तू माझ्या विचारासारखं हो, नाही तर बाहेर पड, नाही चालणार. इवन मायनॉरिटी व्ह्यू इज ऑल्सो इम्पॉर्टंट. एक माणूस असेल आणि त्याचा एकट्याचा एक वेगळा विचार असेल तो त्याला समाजासमोर मांडायचा त्याला अधिकार असला पाहिजे. ही डेमोक्रेसीची व्याख्या आहे. तेव्हा ही मार्केट प्लेस ऑफ आयडिया, ज्याचे त्याचे विचार वेगळे. एका घरातल्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांचे सारखी मतं असतात का हो? नसतात. दृष्टिकोन सारखे असतात का? नसतात. प्रत्येक कुटुंबामध्ये वेगवेगळ्या मताची लोक आहेत. जर ती वेगवेगळ्या मताची लोक आहेत तर त्या मतांचा आदर करायला आपण शिकलं पाहिजे. दुसरी डेमोक्रेसीची व्याख्या आहे, लोकशाहीची व्याख्या आहे, ती असं सांगते, डेमोक्रेसी इज अ लेजिटिमेट राईट ऑफ डिसिडन्स. प्रतिरोध व्यक्त करायचा, विरोध व्यक्त करायचा कायदेशीर अधिकार ज्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला असतो त्या व्यवस्थेला लोकशाही म्हणतात. विरोध व्यक्त करण्याचा कायदेशीर अधिकार जी व्यवस्था प्रदान करते नागरिकांना आणि लोकनेत्यांना, त्या व्यवस्थेला आपण लोकशाही म्हणतो. हुकुमशाही राष्ट्र असेल, लष्करशाह असेल, त्याच्या विरुद्ध बोललं की तुरुंगात, त्यात गोळी. लोकशाही व्यवस्थेमध्ये आपलं वेगळं मत मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे, विरोधी मत मांडण्याचा आपल्याला कायदेशीर अधिकार आहे. कशी व्यवस्था आहे बघा. म्हणून लोकसभेमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाचं किंवा मित्र पक्षांचं मंत्रिमंडळ असतं, पंतप्रधान त्यांचा असतो, मंत्री त्यांचे असतात आणि ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही त्यांचा विरोधी पक्ष नेता असतो. राज्यामध्ये तसंच असतं. तेव्हा हा जो विरोधी पक्ष नेता असतो त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. हा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा का असतो तर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ सरकार काय चांगलं काम करतं हे लोकांसमोर मांडेल आणि विरोधी पक्ष नेता हा त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे, त्याचा खर्च सगळा गव्हर्नमेंट करत आहे, त्याचं ऑफिस गव्हर्नमेंटचं आहे, त्याचे सेक्रेटरी गव्हर्नमेंटचे ऑफिसर आहेत. त्यांनी भारतभर फिरायचं आणि सांगायचं सरकार कुठं चुकतं, सरकार कुठं चुकतं हे सांगायला सरकारी खर्चानं फिरायचं. विरोधी पक्ष नेत्याचं ते काम आहे.
ती एक इन्स्टिट्यूशन आहे, ती एक संस्था आहे. आणि त्यामुळं सरकार काय करतं हे जसं लोकांना कळायला पाहिजे, मंत्रिमंडळाच्या रूपामध्ये, मुख्यमंत्र्याच्या रूपामध्ये, तसं लोकांना हेही कळायचा अधिकार आहे की सरकार कुठं चुकतं, काय चुकतं. त्याचा खर्च सुद्धा सरकारच करतं. सरकारी खर्चाने बोंबलत फिरायचं, सरकार कुठं चुकतं. विरोधी पक्ष नेता, हे विरोधी पक्ष नेत्याचं ही भूमिका आहे. का आहे? लेजिटिमेट राईट ऑफ डिसिडन्स, विरोधी मत व्यक्त करण्याचा अधिकार. आणि म्हणून लक्षात ठेवा की आपण नागरिक म्हणून आपल्या सर्वांना हा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि आपल्या मतावर बंधन आणि बाधा आणण्याचं काम कुणीही करू शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल की तो एक कॉमेडियन आहे कामरा, त्यांनी काहीतरी एक गाणं सादर केलं तर त्यांच्यावर काय झालं, केस करण्यात आली. आणि मग शेवटी कोर्टाने आदेश दिला की तुम्ही त्याला अटक करू शकत नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. असे अनेक केसेस झालेले आहेत, कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा घटनात्मक अधिकार आपल्याला प्रदान केलेला आहे. जस्टिस गवई आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले, कुठल्या समाजात आले, पण आज ते सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश झाले. आपल्या राष्ट्रपती कोण आहेत? आदिवासी समाजात आलेले आहेत, राष्ट्रपती झालेले आहेत. झाकीर हुसेन शीख समाजात आले, राष्ट्रपती झालेले आहेत. आपण हा विचार करायचा आहे की या लोकशाहीमध्ये सगळ्या समाजाला आपापला वाटा द्यायची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सर्वांना संधी देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. आणि त्याचं रक्षण करणं तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपण विसरता कामा नये. पहा, गेल्या 75 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये जे सामाजिक परिवर्तन झालेलं आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात दृश्य दिसत नाही, पण ते समाजामध्ये परिवर्तन झालेलं आहे. कुटुंबात बदल झालाय, समाजात बदल झालाय, सामाजिक क्रांती झालेली आपल्याला दिसते आहे. वेगवेगळ्या वर्गातले लोक, त्याला हिंदीमध्ये एक सुंदर वचन आहे, कैसे कैसे ऐसे वैसे हो गए, ऐसे वैसे कैसे कैसे हो गए. झालेत ना, कैसे कैसे ऐसे वैसे हो गए, ऐसे वैसे कैसे कैसे हो गए. मला आठवत आहे नानाजी देशमुख, परभणी जिल्ह्यातले त्यांचं गाव, हे भाजपचे मोठे नेते होते. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत ते लोकसभेला उभं राहिले. त्यांना सांगितलं युपी मधनं उभं राहा, युपी मधनं ते उभे राहिले. आणि तिथली राणी जी होती ती त्यांच्या विरोधात होती. त्या राणीचा पराभव झाला आणि नानाजी देशमुख निवडून आले खासदार म्हणून. नानाजी देशमुख एक दिवशी त्या राणीच्या घरी गेले. तिच्या दरवानानं सांगितलं की एमपी साहब आए हैं. मग ती म्हणाली काय को आए, मुझे गिरा दिया, मेरा नाक कटवा दिया, अभी क्यों आए. तर मग तो परत आला ते कॅसेट. दरवानला त्यांनी सांगितलं की रानी साहिबा है यहाँ की, तो उनको तो मिलना चाहिए, मेरा जिम्मा है, लोगों ने चुनकर दिया तो मिलना मेरा जिम्मा है. आतमध्ये गेले. रानी साहिबांना म्हणाले, रानी साहब मैं आपके पास कुछ मांगने आए हूं. उन्होंने कहा आप अभी सांसद है, मुझे क्यों मांग रहे हो, आप तो रानी साहब है, ये तो इलाका पूरा आपका है, तो मुझे आप ऐसा करिए, मुझे यहाँ घर नहीं है, जगह नहीं है, एमपी तो बन गया मैं. आने के बाद का हवा माहौल था, बन गया, मुझे जगह चाहिए, कुछ काम करना है. आपके पास इतनी सारी हजारों एकड़ खेती पड़ी है, मुझे 500-200 एकड़ चाहिए. तो राणीला वाटलं ठीक आहे, आपके जो खराब जमीन है वो दे दो मुझे. मग राणीने ते मान्य केलं आणि त्यांना 200 एकर जमीन सांगितली, हे घेऊन टाका तुम्ही. आणि जयप्रकाश नारायण यांच्या नावाचं गाव त्यांनी तिथे उभं केलं. नानाजी देशमुख RSSचे, जनसंघाचे, त्यांनी कुणाचं स्मारक केलं, जयप्रकाश नारायणांचं स्मारक केलं, त्यांच्या नावाने गाव उभं केलं. आणि त्यांनी मध्य प्रदेशमध्ये एक विद्यापीठ उभं केलं.
ग्रामीण विद्यापीठ उभं केलं महात्मा गांधींच्या नावाने. मला हे सांगायचं आहे की असे महान नेते सर्व पक्षामध्ये होऊन गेले. पुढच्या पिढीमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचे नेते सर्व समाजातनं पुढे आलेले आपल्याला निर्माण करायचे आहेत. ते पुढचा काळ आपल्याला चांगला करायचा असेल तर हिंसाचाराला विरोध करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. लोकशाही विवेकानं चालवणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. मतदानाचा हक्क आपण बजावणं आपलं कर्तव्य आहे. जवळपास 39 देशामध्ये जगभरामध्ये मतदान हे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. आपल्या देशात ते स्वेच्छेनं आहे. तर म्हणून आपल्याकडे अजूनही 20% 30% मतदान वाढू शकतं. प्रत्येक मतदारांनी आणि आपल्या जवळच्या लोकांना आपण मतदानासाठी प्रवृत्त करायला पाहिजे. कारण लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी प्रगल्भ नागरिक आणि प्रगल्भ मतदार लागतात. ती प्रगल्भता आपल्या सर्वांमध्ये येवो. आणि आपण बघतो आहोत की भारताच्या आसपास काय वातावरण झालेलं आहे. बांगलादेशमध्ये काय होतंय बघा, श्रीलंकेमध्ये काय होताना दिसतंय बघा, तुम्ही भूतानमध्ये काय होतंय ते बघा, तुम्ही पाकिस्तानमध्ये काय चाललंय बघा. भारत असा एकच देश आहे की जो आपली लोकशाही सांभाळून आहे. याचं सर्व श्रेय आपल्या मतदारांना आहे. मतदारांनी कधीही आपली भूमिका बदललेली नाही. ते मतदार आपण महत्वाचे आहोत आणि हे प्रजासत्ताक आपण सांभाळून ठेवलेलं आहे आणि ही आपलीच जबाबदारी आहे. हे लक्षात घेऊन आपल्याला जर समाजात बदल करायचा आहे, आपल्याला जर परिवर्तन करायचं आहे, आपल्याला जर शांतता पाहिजे, अमन पाहिजे आहे, तर आपणच आपली लोकशाही मजबूत केली पाहिजे, बळकट केली पाहिजे. योग्य, सजग, जागृत, अभ्यासू, समाजाची तळमळ असणाऱ्या माणसालाच लोकप्रतिनिधी केले पाहिजे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की आपली लोकशाही अधिक प्रगल्भ व्हायची असेल, अधिक प्रगत व्हायचे असेल आणि सगळ्या जगाला आपल्याला आदर्श निर्माण करून द्यायचा असेल तर आपण लोकशाहीचे रक्षक म्हणून आपण ही जबाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडली पाहिजे. राजकीय पक्षांकडनं फारशा अपेक्षा करायची परिस्थिती आता नाहीये. आपणच ती प्रगल्भ जबाबदारी आपल्या अंगावर खांद्यावर घेऊन आपणच बदल करू शकतो अशी माझी आपल्या सर्वांना विनम्र विनंती आहे आणि आग्रह आहे की लोकशाहीचं रक्षण करूया, पर्यावरणाचं रक्षण करूया. कारण पर्यावरण गेलं तर आपण बुडलो. आपल्याला श्वास कुठून येतो, आपल्याला ऑक्सिजन झाडं देतात, झाडं टिकली तर आपण टिकू. आणि म्हणून पर्यावरणाचं रक्षण पण आपली जबाबदारी आहे. माणुसकीचं रक्षण आपली जबाबदारी आहे. वन्य प्राण्यांचं रक्षण आपली जबाबदारी आहे. आणि या पद्धतीनं आपण आपल्या देशाला पुढच्या परिस्थितीमध्ये न्यायचा प्रयत्न करूया. आपला देश आज जगामध्ये सुपर पॉवर, इकॉनॉमिक पॉवर जे देश मानले जातात त्यापैकी आपला देश आहे, ज्यामध्ये चायना, ब्राझील, साऊथ आफ्रिका, इंडिया, रशिया हे देश गणले जातात. ब्रिक कंट्रीज त्यांना म्हणतात. ब्रिक्स कंट्रीज मध्ये आपण आहोत आणि या ब्रिक कंट्रीज मध्ये इतकी प्रगती आपण इतक्या वर्षात केलेली आहे की अतुलनीय प्रगती आपल्या देशाची आहे. त्याच्यावर एक स्वतंत्र व्याख्यान द्यावं इतकी चांगली प्रगती आपली झालेली आहे. आपला स्वातंत्र्याआधी आपल्या देशाचा जगाच्या GDP मधला वाटा, एकूण उत्पादनात जगाचा वाटा हा 20 ते 25% होता. तो वाटा पुन्हा आपल्याला निर्माण करण्याची परिस्थिती आता आलेली आहे. हे आपल्या देशाला नवं रूप मिळालेलं आहे. या नव्या रूपामध्ये आपण जगातला सर्वश्रेष्ठ देश बनण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि त्या देशाला शक्तिशाली बनवू शकतो. यासाठी आपण सर्वांनी अतिशय जबाबदारीनं आणि हिंसेला अजिबात प्रोत्साहन न देता काम करायची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण ती निभवाल याची मला खात्री आहे. आणि या बाबतीमध्ये एक शेर सांगून मी थांबणार आहे. आपले संत कबीर यांनी म्हटलेलं आहे, कुंभे बांधा जल रहे, जल बिन कुंभ न होय. कुंभे बांधा जल रहे, जल बिन कुंभ न होय. पाणी साठवून पाणी वाहत आहे, साठवून ठेवायचं असेल तर घागर पाहिजे, त्याच्यातच ते पाणी राहू शकतं एका जागी. जल बिन कुंभ न होय, पाणीच नसतं तर आपण घागर तयारच केली नसती. ज्ञाने बांधा मन रहे, त्याची पुढची ओळ आहे कबीरांची. ज्ञाने बांधा मन रहे, मन बिन ज्ञान न होय. आपलं मन पाण्यासारखं आहे, वाहत आहे. तुम्ही इथं ऐकताय माझं, पण अनेकांचं मन जेवणाकडे आहे. जेवायला उशीर जावा, खायला मिळते की नाही, घरवाले क्या बोलेंगे, बच्चे क्या बोलेंगे, वगैरह वगैरह. ज्ञाने बांधा मन रहे, मन बिन ज्ञान न होय.
तर मन असेल तरच आपल्याला ज्ञान मिळू शकतं, मन लावून अभ्यास केला वाचला तर ज्ञान मिळू शकतं. आणि त्यासाठीच आपल्याला या धोरणाने आपल्याला पुढे जायचं आहे, पुढं प्रगती करायची आहे. आणि या प्रगतीच्या दिशेने आपण सर्वजण वाटचाल करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.